हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलते. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण 12 टेन्सेस एक सोपं वाक्य घेऊन डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा, अतिशय उपयोगाचा आहे. करते मी सुरुवात. 12 टेन्सेस इंग्लिश मधले त्यांची नावं पहिली वाचूया. एक टेबल, एक तक्ता बनवलाय आणि त्यानुसार हे सगळं मी एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला. पहिलं नाव सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मराठीत साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. आता एक एक काळ बघून त्यांची वाक्य पाहूया. पहिलं वाक्य मी इथे लिहिलंय सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळाला. आय स्पीक. आय स्पीक मी बोलते किंवा मी बोलतो. नेहमीची रोजची क्रिया. आणि त्याचं जर रचना बघितली तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस V1 म्हणजे मुख्य क्रियापद. ही रचना. फक्त गोष्ट एक लक्षात ठेवायची, जिथे आयच्या जागी कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा इट आला की क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा. दुसरं पाहूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. आय एम स्पीकिंग मी बोलत आहे. सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V4. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. एम इज आर कधी वापरायचं? आय असला की आय एम. ही किंवा शी किंवा इट असताना इज. वी दे यू कर्ता म्हणून असताना आर. आणि V4 म्हणजे आयएनजी वालं क्रियापद. ही चालू क्रिया आहे. आता यावेळेला एखादी क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा आपण असं म्हणायचंय. तिसरं प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळात. आय हॅव स्पोकन. आय हॅव स्पोकन मी बोललेले आहे किंवा माझं बोलून झालेलं आहे. मी बोललेलो आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालीये. नावातच कळतंय पूर्ण आहे वर्तमान काळातली क्रिया, पण नुकतीच पूर्ण झालीये. त्यावेळेला आपण असं म्हणतो. मग रचना कशी करतो? सब्जेक्ट म्हणजे कर्ता हॅज किंवा हॅव प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप. स्पीक, स्पोक, स्पोकन हे इथे स्पोकन आलं तिसरं रूप. आणि जेव्हा इथे आयच्या जागी कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा इट असेल तेव्हा आपण हा हॅज घ्यायचा आहे. बाकीच्या वेळेला हॅव घ्यायचंय. त्याच्या पुढचा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. आणि मग वाक्य कसं म्हणणार आपण? आय हॅव बीन स्पीकिंग. आय हॅव बीन स्पीकिंग मी बोलत आहे. इथे नेहमी बऱ्याच वेळाच्या क्रिया आपण बोलतो. 2 तास, 4 तास, संपूर्ण संध्याकाळभर असं जेव्हा कधी आपल्याला म्हणायचं असेल बऱ्याच वेळाची क्रिया, त्यावेळेला आपण ह्या काळात वाक्य बनवतो. आणि या काळात वाक्य बनवतो याचा अर्थ काय असतो की ही रचना जी खाली लिहिली आहे त्या रचनेनुसार आपण क्रियापद कर्त्यानुसार बनवतो. आता इथे सब्जेक्ट रचना म्हणजे कर्ता हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस V4. V4 म्हणजे आयएनजी वाला क्रियापद. सब्जेक्ट कर्ता जेव्हा ही किंवा शी किंवा इट असेल तेव्हा हॅज घ्यायचंय. बाकीच्या वेळेला हॅव घ्यायचंय. आणि बऱ्याच वेळाची क्रिया परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे या तिन्ही याच्यात तशा असतात त्या. ओके. इथे आता वर्तमान काळ कंप्लीट झाला. असं एकदा पटकन सांगते की इथे जेव्हा सिंपल म्हणजे साधा असतो कुठचाही काळ असेल वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, तेव्हा अगदीच बेसिक रचना असते. आणि नेहमी एक भूतकाळी बस भूतकाळ होता, भविष्यकाळी बस भविष्यकाळात असं करेल असं साधं असतं ते.
कंटिन्युअस म्हणजे चालू हे जे काळ असतात, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, ते त्या त्या वेळेला एखादी क्रिया चालू आहे असा दाखवायचं असतं अर्थ त्याचा. परफेक्ट म्हणजे पूर्ण हे जे काळ असतात तेव्हा तिन्ही ह्याच्यात तेव्हा ती क्रिया पूर्ण झालेली असते त्या त्या काळानुसार. आणि इथे आता बोलले त्याप्रमाणे परफेक्ट कंटिन्युअस जेव्हा काळ असतो, चालू पूर्ण असतो, मग कुठचाही असो यातला, त्याच्यात काळानुसार ती क्रिया बराच वेळ चालू असते असा अर्थ असतो. हे बेसिक आहे त्यातलं. तर आता वर्तमान काळ आपण पाहूया भूतकाळ. पहिला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आय स्पोक. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस V2 म्हणजे पास्ट टेन्स ऑफ द वर्ब म्हणजे भूतकाळी रूप. स्पीक स्पोक. स्पोक हे झालं भूतकाळी रूप, ते आहे V2. मी बोलले, मी बोललो, बस हे भूतकाळ एवढंच. तिथे काळा वेळाशी काही संबंध नाही. मी बोलले, मी बोललो. ओके. दुसरं पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ. आय वॉज स्पीकिंग. आय वॉज स्पीकिंग मी बोलत होते किंवा मी बोलत होतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वॉज किंवा वर प्लस V4 म्हणजे ING वाला क्रियापद. आता वॉज कधी आणि वर कधी? कर्ता जेव्हा एकवचनी असेल तेव्हा वॉज, कर्ता जेव्हा अनेकवचनी असेल तेव्हा वर. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. यू वर, दे वर आणि वी वर. यू हा कर्ता फक्त आहे जो एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो. इथे वर हेच रूप वापरलं जाणार आहे कारण तो अनेक वचनी धरूनच रूप घ्यायचं असतं जरी ते एक वचन असलं तरी. ओके. त्याच्या पुढचा काळ आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. मग तेव्हा आपण म्हणणार आय हॅड स्पोकन म्हणजे माझं बोलून झालेलं आहे. पूर्ण क्रिया बोलून झालंय माझं, बोलून संपलंय माझं. तेव्हा आपण सब्जेक्ट घेतो प्लस हॅड घेतो प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप येतो. कर्ता कुठचाही असला तरी हॅड चेंज होत नाही. त्याच्या पुढचा काळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे बऱ्याच वेळा भूतकाळात चालू असलेली क्रिया. आय हॅड बीन स्पीकिंग मी बोलत होते किंवा होतो. बराच वेळ बोलत होते किंवा होतो. 4 तास, 5 तास, 1 तास, बऱ्याच वेळाची क्रिया. सब्जेक्ट म्हणजे कर्ता हॅड प्लस बीन प्लस V4 ING वाला क्रियापद. मगाशी म्हटलं तसं हॅड काही चेंज होत नाही. त्याच्या पुढे आता इथे पास्ट टेन्स संपला आपला. फ्युचर म्हणजे भविष्यकाळ पाहूया. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. आय शल स्पीक. आय हा सब्जेक्ट आहे, कर्ता शल भविष्यकाळ दाखवणारच ते क्रियापद आहे शल किंवा विल आणि स्पीक हे झालं V1. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस शल ऑर विल प्लस V1. आता ह्याच्यात एक गोष्ट, शल हे जे क्रियापद आहे ते फक्त आय किंवा वी हा कर्ता असतानाच आपण वापरू शकतो. पण विल हे जे क्रियापद आहे तिथे काहीही कर्त्याचा संबंध नाही, कुठचाही कर्ता असू दे विल वापरूच शकतो. प्रत्येक वेळेला वापरू शकतो. आयला सुद्धा म्हणू शकतो आणि वीला सुद्धा म्हणू शकतो आणि इतर सगळ्या कर्त्यांना ही, शी, इट, दे, वी, यू सगळ्यांना तो चालतो विल. मी लिहिताना इथे आय शॅल लिहिलंय पण मी आय विल स्पीक पण म्हणूच शकते, ते करेक्ट आहे. आणि विल आणि शॉल दोन्ही शब्द भविष्यकाळ दाखवतात, क्रियापद आहेत ती पण. त्याच्या पुढे V1 म्हणजे जे आपल्याला बोलायचंय ते क्रियापद येतं. ही झाली साधी रचना. मी बोलेन साधा भविष्यकाळ नसतं. मी बोलेन भविष्यात अमुक अमुक करेन असं म्हणताना आपण असं बोलायचंय इंग्लिशमध्ये. त्याच्या पुढे फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. आता चालू क्रिया आहे भविष्यकाळातली. आय शॅल बी स्पीकिंग मी बोलत असेन. एखाद्या वेळेला मी भविष्यकाळात बोलत असेन. परत म्हटल्याप्रमाणे शलच्या ऐवजी आय विल बी स्पीकिंग म्हटलं तरीही बरोबरच आहे. आणि मग रचना काय केली, सब्जेक्ट म्हणजे कर्ता शल ऑर विल प्लस बी प्लस V4 ING वाला क्रियापद. शल आणि विलचा नियम सेम आहे प्रत्येक ठिकाणी कारण शल आणि विल कधीही तुम्ही भविष्यकाळात काहीही बोललात विल असायलाच हवा. शल फक्त आय आणि वीला चालेल, विल सगळ्यांना चालतो. विल लक्षात ठेवा, सोपं आहे. त्याच्या पुढे आता फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. आय शॅल हॅव स्पोकन मी बोललेले असेन, माझं बोलून झालेलं असेल, बोलून माझं पूर्ण झालेलं असेल. सब्जेक्ट घेतला शॅल किंवा विल, नियम तेच जे मगाशी सांगितले, प्लस हॅव प्लस V3 स्पोकन. स्पीक, स्पोक, स्पोकन V3. आणि कसं ती पूर्ण झालेली क्रिया यातून आपण बोलतो. आणि शेवटचा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ.
त्यावेळेला काळ भविष्यकाळ आहे आणि त्यात बराच वेळ क्रिया चालू असणार आहे. एक्झाम्पल, आय शॅल हॅव बीन स्पीकिंग. आय शॅल हॅव बीन स्पीकिंग म्हणजे मी बराच वेळ बोलत असेल. बराच वेळ हे जरी मी लिहिलं नसलं तरी ते गृहीत धरलेलं असतं जेव्हा तुम्ही शॅल हॅव बीन आणि स्पीकिंग असं क्रियापदाचं रूप घेता. रचना काय करतो? सब्जेक्ट करता प्लस शॅल ऑर विल, परत नियम तेच हा शॅल ऑर विलचे जे मी आधी सांगितले ते सेम, प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर म्हणजे आयएनजी वाला क्रियापद. अशी ही संपूर्ण 12 काळ थोडक्यात आणि अतिशय महत्वाचे असे नियम मी सांगितले तुम्हाला. एकदा फक्त स्पीक या क्रियापदाची 5 रूपं सांगते, कारण ह्या ठिकाणी ती 5 रूपं वापरात आली आहेत. ऑफकोर्स 5वं रूप आलं नाहीये, कुठे येणार आहे ते लगेच सांगते. स्पीक V1 म्हणजे बोलणे, स्पोक V2 भूतकाळी रूप, स्पोकन V3 तिसरं रूप क्रियापदाचं, स्पीकिंग आयएनजी लावून क्रियापदाचं चौथं रूप आणि 5वं रूप आहे ते स्पीक्स SPEAKS. कधी येईल हे 5वं रूप? फक्त या काळात हे 5वं रूप येतं, कारण तिथे आपण एस किंवा ES लावतो जर करता ही किंवा शी किंवा इट असेल तर. म्हणजे आपण इथे फक्त इथेच वापरू शकतो. 5वं रूप आहे ते. ही स्पीक्स तो बोलतो, शी स्पीक्स ती बोलते, इट स्पीक्स तो ती ते बोलतं. अशा अर्थी आपण 5वं रूप इथे फक्त साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरू शकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. पूर्ण काळ थोडक्यात नक्की समजले असतील, बेसिक तरी निश्चित क्लिअर झालं असेल. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी केलंय आणि BEd पण केलंय मुंबई युनिव्हर्सिटी मधून. त्याचप्रमाणे मी डिप्लोमा इन काउन्सिलिंग केलेलं आहे SNDT युनिव्हर्सिटी मुंबईतून. आणि मी इंग्लिश स्पीकिंगचे आणि इंग्लिश ग्रामरचे ऑनलाईन क्लासेस घेते. माझा ऑनलाईन नंबर हा इथे खाली मी देते. जर इच्छा असेल तर डेफिनेटली तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि आपण त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकते. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.